कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, आत्ताच बाळ सापडल्याची कुठेही तक्रार नोंदवू नको। आणि मग अशी सर जसे म्हटले तसं दत्तक घेण्याची प्रोसेसही आत्ता नको सुरू करायला, थांबूया जरा। ए आप्पे, तुला नेमकं म्हणायचंय काय ग? हा, तुला वाटतंय ना त्या रुपालीला बाळ मिळू नये म्हणून? हा, हे मला लय आधी लक्षात आलंय बघ। मावशी थांबा जरा, दत्तक घ्यावं लागतं ते बाळ, असं नाही करता येत। हाय का आता? अगं त्या बाळाच्या आईबापानं त्या बाळाला टाकलंय म्हणलं आपण घेऊ शकतो का नाही? हा, आणि आपण सगळी मिळून त्याची काळजी घेतोय। रुपाली तर कसली भारी काळजी घेते। हा, मग अजून काय पाहिजे तेव्हा? अहो हे झालं आपलं, पण दत्तक घ्यायचं असेल तर त्याचे वेगळे नियम आहेत, वेगळ्या अटी आहेत त्याच्या। आले मॅडमचे नियम, आता काय खरं नाही। आता मजा आहे सुजा, मी काय म्हणलो? अरे एक मिनिट थांबा रे, किती वाचा वाचा करताय? अरे बोलू दे की तिला, बोलतीये ना ती। आप्पे बोल, तू सांग काय म्हणत होतीस? सरकार हे बघा, आपल्याला जर बाळाला दत्तक घ्यायचं असेल तर त्याची वेगळी प्रोसेस आहे, त्याचे वेगळे नियम आहेत आणि ते खूप किचकट आहेत। पण जर का आपण ते सगळं केलं ना तर पुढे आपल्याला भविष्यात काही त्रास होणारच नाही। ती काय आप्पे? बाबा हे बघा, या सगळ्यासाठी ना आधी नोंदणी करावी लागते, मग सरकारी लोक आपल्या घरी येतात आणि होणाऱ्या आईबाबांचे काही कागदपत्र असतील ते चेक करतात, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची चौकशी करतात, घर बघतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होणाऱ्या आईबाबांचा इंटरव्ह्यू घेतात। अयो, इंटरव्ह्यू म्हणजे मोठी भानगड आहे आता। मला त्याच एका गोष्टीची भीती वाटतेय, म्हणजे सरांसाठी नाही पण त्या इंटरव्ह्यूमध्ये ताईंनी जर काही जरी गडबड केली आणि काही उलटे सुलटे उत्तरं दिले ना तर गडबड नको व्हायला। जर त्या लोकांना कळलं की यांची तब्येत ठीक नाहीये तर ते बाळ घेऊन जातील, पर्यायीने आपल्याकडे बाळ नाही राहू शकणार, याची भीती वाटते। अगं पण मी म्हणते असली भानगड करायचीच कशाला फुकटची? अगं वय की आप्पे, नाही नाही बरोबर आहे तिचं। उद्या जाऊन जर कुणी आडकाठी घातली तर केवढी अडचण होईल तिची। उद्या जर त्याचे खरे आई वडील आणि आपल्यावरती आरोप लावला की आमचं बाळ चोरलं, मग काय करणार आहे? नाही 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 नाही, ते तर होणारच नाही। किती वेळा सांगितलं की त्या पोराला त्याच्या आईबापाने टाकून दिलंय म्हणून। आप्पे तूच सांग काय करायचं? सरकार हे बघा, मला आता सध्या फक्त एक पर्याय वाटतोय, तो म्हणजे ताईंना आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे आणि आपण त्यांच्यावर उपचार सुरू केले पाहिजे। मग त्या एकदा का बरं झालं ना की मग आपण पुढे ही दत्तक घेण्याची प्रोसेस आपण सुरू करूया। बया 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 बया, अप्पे अगो किती ग तू आतल्या गाठीचीस? हा, आता मला कळतंय तू हे सगळं का करतीस ते। त्या रुपालीनं तुला बाळाला हात लावू दिला नाही ना, हा, म्हणून तू कायद्यामध्ये आणतीस होय ग? हा, तुला बघवत नाही हे सगळं? ओ मावशी, वाटेल ते बोलू नका हो। काय वाटेल ते बोलू नका। नियम आणि कायदा कुठं घुसवायचा हे ह्या कलेक्टर मॅडमला बराबर माहितीये। मावशी एक मिनिट, रुपाली ताईंना वाटतंय ना मी त्यांच्या बाळाजवळ नाही गेलं पाहिजे, मी नाही जाणार। अहो पण कायदा तो कायदा आहे ना, आणि तो सगळ्यांसाठी सारखा आहे। आणि रुपाली ताई जर का बरं झालं तर मला आनंदच आहे की, अहो डबल आनंद आहे। एकीकडे रुपाली ताई बरं झालं याचाही आणि दुसरीकडे त्या आई झाल्या याचाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गाई गाई करायची बाळाला आमच्या। रुपाली, हळू बोला, बाळाला झोपवते ना मी। अगं झोपलं होतं ना मगाशी? हा झोपलं होतं पण परत उठलं आणि आता झोपतच नाही, ऐकतच नाही माझं, आगाऊच झाले बाळ आता। मी आहे ना त्याचा बाबा। तुम्ही घेणार बाळाला? घेणार पण आणि झोपवणार पण। आणि इकडे सावकाश। काय झालं बाळाला? झोप येत नाहीये? खेळणी हवीत? काय हवं खेळण्यात? आम्हाला विमान पाहिजे। आणि भुर्र जायचं का? हा, विमानात बसणार, भुर जाणार। कोण कोण जायचं माहितीये का? बाळ, बाबा आणि आई। बर, मग उद्याच आणतो विमान। आणखी काय पाहिजे? बाळा बघितलंस का, तुझे बाबा किती खुश आहेत आज। केवढासा जीव आहे ना ग रुपाली,
कसं काय कोणी याला मंदिरात ठेवून गेलं असेल? मंदिरात म्हणजे? अगं म्हणजे मंदिरात गेलो आणि सगळं छान झालं नाही? हा असं होय. पण ठेवून गेलं का म्हणाला तुम्ही? चुकून म्हणालो मी. आणखी काय पाहिजे बाळाला? हा आम्हाला अजून गाड्या पाहिजेत, खुळखुळा पाहिजे आणि रंगीबिरंगी फुगे पाहिजेत. बर. आणि सगळ्यात जास्त बाळाला आमच्या काय पाहिजे माहितीये का? सगळ्यात जास्त काय? बाळाचे बाबा आणि आई. ते तर कुठेच जाणार नाही. कधीच. मग उद्या सगळी खेळणी आणतो की नाही बघ घरात. खरंच? बाळाला जे पाहिजे ते सगळं आणून देईन मी. तुम्हाला आपल्या बाळाशी बोलताना असं पहिल्यांदा बघतेय मी. अगं मी पण पहिल्यांदाच असं बाळाला जवळ घेतलं ना. बघ तू, मी त्याला काही कमी पडू देणार नाही. त्याला जे जे हवं ना सगळं आणून देईन. आणि मला काय पाहिजे माहितीये? काय? मला आपण तिघं कायम असं एकत्र असलेलं पाहिजे. तू काळजीच करू नकोस रुपाली. आपल्या आयुष्यातलं दुःख आता संपलंय आणि हे गमावू नये म्हणून मी काहीही करायला तयार आहे. काही. आपे काय झालंस? हा आज काय झालं? हा अरे अर्जुन, रुपाली ताईंना हॉस्पिटलमध्ये न्यायचंय ना, पण आता नेमकं घरातलं वातावरणच बदललंय. मला कळतच नाहीये मी नेमकं काय करू. काय आपे काय झालं आज? रुपाली वहिनी तुला त्या बाळापासून लांब राहायला का सांगतात? आई, ह्या आपणाची सावली पण पडायला नको माझ्या बाळावर. हिला जायला सांगा इथून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? सर माझं लग्न 2014 मध्ये झालेलं आहे आणि आता माझ्या लग्नाला 9 वर्ष कंप्लीट झाले आहेत. आणि आमचं लव्ह विथ अरेंज मॅरेज आहे. लव्ह असं आहे की माझे सासरे बँक मॅनेजर होते आणि माझे मोठे वडील आहेत ते सुद्धा बँक मॅनेजर होते. आणि माझ्या मोठ्या वडिलांचं सासऱ्यांच्या घरी जाणं आणि राहणं होतं. त्या दरम्यान माझे भासरे आणि माझ्या मिस्टरांच्या लग्नाचा विचार सुरू होता. तेव्हा माझ्या मोठ्या वडिलांनी सांगितलं की आमच्याकडे आता एक माझ्या लहान भावाची आणि एक मोठ्या भावाची 2 अशा मुली आहे. एक पोलीस खात्यात आहे आणि एक मेडिकलला आहे. माझ्या मिस्टरांना नोकरीवाली मुलगी पाहिजे होती. त्यांना झोपू दिलं आणि त्यांच्या मोबाईलमधला माझा नंबर काढून मला फोन केला. फक्त एकदाच फोन करायचे, 8 दिवस तो नंबर बंद राहायचा आणि त्या नंबरचा शोध मी सारखा घेत राहायचे, मला कोण फोन करत आहे. त्या मोबाईलचं लोकेशन काढायचे आणि ते लोकेशन भलतीकडेच यायचं, कधी नागपूरचं कधी भंडारा. 8 दिवस माझ्या याच्यात गेले का परत 8 दिवसांनी एक फोन यायचा. 2-3 मिनिट बोलायचे, तुझं जेवण झालं का, तू काय करत आहे. आणि 1 महिन्याच्या नंतर हे असं 1 महिना चाललं. आणि 1 महिन्याच्या नंतर जेव्हा मला म्हणजे एकदम राग आला आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं की माझ्या पोलिसी भाषेमध्ये त्यांना लोकांच्या मंगलाष्टका पडतात. नंतर ते मला म्हटले की तू शांत राहा, आता मोठ्या वडिलांकडे कार्यक्रम आहे, तिथे मी येणारच आहे आणि तुला मी पाहणार आहे. तर त्यांनी सांगितलं मला आणि तेव्हा लक्षात आलं की हे कुठले तरी आपलेच ओळखीतले आहे. आणि मग मोठ्या वडिलांकडे माझ्या दादाच्या मुलीचा बड्डेचा कार्यक्रम होता. तेव्हा त्या कार्यक्रमात माझे दीर आलेत पाहायला. त्यांनी मला पाहिलं आणि मिस्टरांना सांगितलं की ही योग्य आहे. पण तुम्हाला त्यावेळेला सकाळी ज्या व्यक्तीला आपण बडबडलेले आहोत किंवा 2 दिवसापूर्वी बोललेले आहोत, ती व्यक्ती जेव्हा समोर पहिल्यांदा आली, ती व्यक्ती समोर आलीच नाही. जेव्हा डायरेक्ट मला पाहायला आले, मला तर त्यांनी फक्त फोटोमध्येच बघितलं होतं आणि पाहायला आले आणि डायरेक्ट आमची एंगेजमेंट झाली. पाहायला आले तेव्हा तो इन्सिडन्स आठवत होता? आठवतं सर, आठवत. त्यांनाही आतापर्यंत आठवत असेल 9 वर्ष, कानात रिंग वाजत असेल. आपलं कसं काय?
सर लव्ह मॅरेजच आहे आणि 17 वर्ष झाले लग्नाला. 17 वर्ष. तेव्हा पोलीस मध्ये होता तुम्ही? पोलीस मध्ये 6 वर्ष झाले होते सर नोकरीला. आणि मग कसं तुम्हाला वेळ मिळाला हे प्रेम वगैरे? नाही सर प्रेम नाही ना सर, सॉरी. अरे ऐकतात तुम्ही? त्याच बोलल्या ना लव्ह मॅरेज. हे आज खरं बाहेर आलेलं आहे, लक्षात ठेवा. लव्ह आहे आणि मग अरेंज झालेलं आहे. आता अरेंज सांगणार त्या आम्हाला सांगितलं. एक काका यायचे म्हणजे नागपूरमध्ये फेमस आहे ते, आमच्याकडे पण यायचे घ्यायला म्हणजे विकायला आणि तिकडे पण जायचे. मला मी 10 दिवसांनी म्हणायचे अगं तिकडे वाकेकरचा मुलगा आहे आणि त्यांना सांगायचे की तिकडे लोखंडेची मुलगी आहे आणि ते काहीच पण हाच म्हणजे हेच मला बघायला आले. पण आम्ही दोघांनाही बघितलं नव्हतं, पण माझं अरेंज मॅरेज आहे. अरेंज केलेलं मॅरेज आहे. एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर एखादा आला साक्षीदार आणि त्याने अशा पद्धतीची साक्ष दिली तर तुम्ही सोडाल त्याला? हिची परत घ्यायची आता आम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमची मैत्री कशी? आमची मैत्री म्हणजे सर आम्ही सगळे प्लेयर आहे सर. अच्छा, त्यामुळे खेळातून तुमची मैत्री झाली. आणि सगळेजण आम्ही ग्राउंड वरती प्रॅक्टिस करायला जमत होतो, त्याच्यामुळे आमचा ग्रुप बनले. तुमच्यात अबोला झालाय कधी कोणा दोघी? झालाय ना, झालाय. एकदा मी सोडून निघून गेली ती ऑफिसला. तुम्ही? मला सोडून मला म्हणते मी येते का जया, 5 मिनिटात मी उभीच आहे रस्त्यावर, ऑफिसला पोहोचून गेली. का असं केलं तुम्ही? मी घाई विसरून गेली होती. मग त्याच्यावरून तुम्ही काय अबोला पकडलं? सर 15 वर्षात मला कोणी एवढं बोललं नसेल तेवढं तर सरांनी मला बोलले होते. उशीर झाला. पण मी नाही अबोला म्हणजे 2 दिवस ठेवला, म्हटलं जाऊ देच माझीच कविता आहे, काय अबोला करायचं आहे. आम्हाला रोज भेटा होते ना त्याच्यामुळे काम पडतं. अजून आमच्या दोघीच झालंय. 21 ते 25 जानेवारी नेपाळला पोखरा इथे आमची टुर्नामेंट मास्टर गेम्सचे 30+, 40+चे इंटरनॅशनल चॅम्पियनशिप होती आणि आम्ही आता गोल्ड घेतलं तिथे सर. आणि त्या दरम्यान सर आमचं कसं खेळाबाबत जे 7 प्लेयर आहेत त्यात आम्ही कॉर्नर कोण घ्यायचं काय घ्यायचं त्याबाबत आमचं थोडंसं झगडा झाला होता. तिने मला कॉर्नर नाही खेळू दिला सर. म्हणून त्यानं जाम कॉर्नर केलं म्हणून ती आज मध्ये बसली. आम्ही रूममेट आमच्यामध्ये होतो कधी कधी अबोला. मला काही गुपित सांगायचं असलं की मी तिला सांगते आणि तिच्यापासून ते इकडनं माझ्यापर्यंत येते. काय सिक्रेसी ठेवणार तुम्ही? बरं, अजून खाना घ्यायचं असेल तर? निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते वनमाला, लक्ष देऊ नाही का सारे. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबाला तर नेहमी अहोच म्हणायचं, साध्या वरण भातावर साजूक तूप घ्यायचं, जगदीश रावांची परमिशन घेऊनच शेवटी होम मिनिस्टरला यायचं. अरे वा, तुमचं काय? माहेरून निघताना उचलत नाही पाय, नितेश राव म्हणतात उचल तुझा पाय, घरी आहे 24 तास वायफाय. इंग्रजीत पतंगला म्हणतात काही, दिनेश राव आले फुल होऊन टाईट. कळली यांची घरी का होते फाईट. हा घ्या. हा, होम मिनिस्टर मध्ये मिळतोच नेहमी महाराष्ट्रातल्या वहिनींना मान, मी सहभागी झाली त्यात मैत्रिणींसोबत घेण्यासाठी मान. आई मी प्रार्थना गौरांगीची, पत्नी मी विनोद रावांची, सून मी वाकेकर घराण्याची आणि लेक मी लोखंडे घराण्याची. अहो भाऊजी मला काय घाई कशाची उखाणा घ्यायची, मी तर आहे पोलीस महाराष्ट्राची. अरे वा. सोन्याच्या ताटात गडी साखरेची वाटी, पंकजरावाचं नाव घेते जन्मभरासाठी. हिरव्यागार पर्णछायेत शोभून दिसते जाई, होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी मनोजरावांचं नाव घेते शर्वरी आणि श्रेयची आई. अरे वा. क्षमा मागायची असेल तर तुम्ही कुणाची मागाल? मी माझ्या शेजाऱ्यांची मागेन. सर माझ्या बोलण्यात ना त्यांना कधी काही वाईट वाटलं असेल तर मी त्यांची क्षमा मागेल, मनातून क्षमा मागेल, कारण की त्यांच्यामुळेच माझं घर माझी मुलं आज खूप म्हणजे प्रोटेक्टेड आहे, म्हणून मला त्यांची क्षमा मागायची वाटेल. तुम्ही? मी माझ्या आईची आईला म्हणणार, कारण खूपशा अशा गोष्टी होतं की आई नाही म्हणायची तरी मी ती करायची, पण ती माझ्यासाठी योग्य राहायचं, तर म्हणून मी तिची क्षमा मागेल. सर आई आणि सासूबाई दोघींची क्षमा मागणार, कारण कधी कधी घाई करून आई फोन करते, अगं ठेव ना मला ड्युटी आहे, अगं ठेव. आणि सासूबाईंची पण मी कधी घाई घाईत त्यांना कधी काही बोलली असेल तर सासूबाई तर फारच छान आहे, पण कधी काही त्यांना बोलली असेल त्यांनी मला क्षमा करा.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी तू कसा येलस? अरे आई नाहीये ना घरी, म्हणून म्हटलं सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येऊया. जा पटकन प्लेट घेऊन ये. गे बाय माझे, तुझ्या सासूने बरा पाठवल्या तू काय हायसर? काका अरे त्याच म्हणाल्या सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन जा म्हणून. आश्चर्य ना, म्हणजे एवढी जादू कशी झाली? म्हणजे कसं असतं की एखादा माणूस अचानक एवढा चांगला वागायला लागला ना की मग संशय येतात ना. आणि त्याची आऊसचा नीरजची आऊस म्हणजे काय बोलायलाच नको आहे ना. बंधू गप राव जरा. ठीक आहे बरोबर. हा दे दे बाय, माका भूक लागली दे. शुअर सर. हो येतो मी. सी यू सून. ओके. नीरज मी जरा कामासाठी बाहेर जाऊन येते. मग मी पण कॉलेजला चाललोय. प्रिन्सिपल सरांनी मला बोलवलंय. ठीक आहे चल मी तुला सोडते. शुअर आलोच मी. थांब. तर जरा माका बरा वाटला. हा अजून हा बोला. निशी बेटा झाला का सगळ्यांचा नाश्ता? करतात सगळे, मी लगेच निघते. हा अगं घाई करू नकोस, मी असा सहजच फोन केला होता. पण निशी तिथे स्वयंपाकाचा प्रॉब्लेम होईल ना. डू वन थिंग, तू तिकडचा स्वयंपाक बनवूनच ये. नाही सॉरी मला उशीर झालाय, मी लगेच येते तिथे. हा अगं निशी गिल्ट देण्यासाठी तुला फोन केला नाहीये, मी खरंच सांगतेय मनापासून. आणि तसंही निशी आपल्या घरात सगळ्या कामासाठी बाई आहे. मी आणि नीरज आता कामासाठी बाहेर चाललोय. सो तू सावकाश ये, काही घाई नाही. हा मी ठेवते. ओके ओके चल. नीरज मी निशीला फोन करून सांगितलं की आपण दोघं कामासाठी बाहेर चाललोय म्हणून. अगं मी करणारच होतो तिला इन्फॉर्म. ओ तुझा बोलण्याचा चान्स घालवला ना मी. हवं तर तू कर फोन. कम ऑन मॉम. अँड थँक्यू मॉम. मला असं वाटत होतं की तुझा निशीवर राग आहे. राग होता, आता नाही. मी निशीला मनापासून एक्सेप्ट केलाय. तुझा आनंद तोच माझा आनंद. निघूया. काय गो कोणाचा फोन? नीरज सरांच्या आईचा फोन होता. त्यांनी सांगितलंय सगळा स्वयंपाक करूनच ये. बरा आज तरी माका आराम मिळेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय करतेय? काय करते म्हणजे काय? जेवण बनवते ग. मला पण शिकव ना. काय? हो म्हणजे मला पण जमलं पाहिजे ना. आता तू थोडी रोज रोज येणार आहेस इथे, आणि दायचीला पण प्रेशर नको ना. सो मला शिकव, मी करते. नक्की. ऑफकोर्स तुमच्यासारखं नाही जमणार, पण सगळ्यांना खाता येईल तेवढं तरी आय कॅन ट्राय. मी काय म्हणतो, एकटीनेच का हा प्रयत्न करायचा आहे? मीही थोडा भार घेतो ना. 50-50. श्रीनू कधी नव्हे ते तू ओवीच्या पाठीपाठी किचन मध्ये. नाही नाही तसं नाही. अगं मला एवढंच म्हणायचं होतं की एकटीवर बिचारीवर कशाला एवढा सगळा भार. तिला जमणार नाही. अगं ओ रिअली? मग ठीक आहे, बघत आता. सांग निशी मला काय करायचं. ओवी सांगा ना. बरं ठीक आहे, हे घे.
हे खोबरं किसून ठेव. ठीक, ही वेळी घे. इथे ये. ट्राय करते ना. ए निशी का हसतेस तिला? ती करते ना. श्रीनू अरे काय नको असतो प्लीज. नाही मी दाखवतो दोन सोपं आहे. आधी आजी का बसलीस तू? हे बघ ओके मी करते ट्राय. नक्की हो ना, दे ना. बघा वाव छान छान. चालू राहू. निशी पाणी दे. ओवी आणि दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चान्स सोडायला नको. ड्रायव्हर गाडी पटकन त्यांच्या जवळ ने. ओ बाय बाय. श्रीकांतजी नमस्कार. अहो मी तुमच्याशीच बोलतेय. नमस्कार नमस्कार. माझ्याशी बोलताय? नाही ते श्रीकांतजी मला कोणी असं बोलत नाही ना मानाने, म्हणून जरा गोंधळ झाला. बोला ना काय काम आहे? या बसा. मी पण घरी निघाले. नाही नाही तुम्ही जा घरी, मी चालत जातो. थँक्यू. अहो मला तुमच्या सोबत बोलायचं होतं. प्लीज या ना बसा. कांता भाऊजी? भाऊजी त्या गाडीत कशात बसत? अरे बापरे का हो 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 वा वा मस्त थंड वाटलं. बाहेर खूप उकळायला होत होतं असं एकदम. पण मस्त गाडी एकदम एकदम आणि स्पेस एकदम एकदम विमानासारखंच वाटतंय. थँक्यू सो मच. तुमच्या बायकोकडून मी तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय. म्हणजे नेमकं काय ऐकलं माझ्याबद्दल? हेच की तुम्ही खूप हुशार आहात. हुशार? लाली माझ्याबद्दल असं म्हणाली? हो पण नशिबाने साथ नाही दिली. कुणाच्या? तुमच्या. बोलता बोलता विषय निघतात ना, तेव्हा सांगत होत्या त्या तुम्हाला बिझनेस करायचा आहे, पण नाही झालं शक्य. खूप नुकसान झालं आणि म्हणूनच तुम्हाला इथे येऊन राहावं लागलं. अजून तुम्ही योग्य संधीची वाट बघताय आणि ही संधी तुम्हाला मिळाली तर
संधी मिळाली तर संधीचं सोनच करणार ना मी. मग मी देते तुम्हाला संधी. हो, तुम्ही माझ्यासोबत बिझनेस करू शकता आणि मलाही तुमच्यासारख्या हुशार माणसासोबत काम करायची संधी मिळेल. बोला, कसला बिझनेस करायचा आपण? म्हणजे ह्या गावातही आपण करू शकतो. नाही, पण मला थोडा वेळ द्या. अहो, तुमचं स्वप्न पूर्ण होईल. नाही, बरोबर आहे, तरी पण मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे. कसं आहे ना, म्हणजे बिझनेस मधला पहिला रूल हा आहे की लवकर निर्णय घेऊ नये. फार वेळी घालू नये, जेणेकरून हातची संधी निघून जाईल. हा सुद्धा रूल आहे. बरोबर आहे तुमचं, पण तरी पण मला थोडा वेळ पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. केतकी काकू? ती तिच्या रूम मध्ये गेली. ती बाई आहे तिच्याच रूम मध्ये की बाहेर गेली? नाही, ती घरीच आहे, तिच्या खोलीत आहे. आणि आत्या? आत्या घरात कुठेच नाहीये. मी सगळीकडे शोधलं त्यांना. त्या परत अस्थि शोधायला बाहेर पडल्या नसतील ना? तर मी फोन करून बघतो. हा, बोल अद्वैत. आत्या, कुठे आहात तुम्ही? मी बाहेर केमिस्ट कडे आले. काय झालं, बोल ना. आत्या, रुपाली मात्र घराबाहेर पडणार आहे. मनोरमा आजींच्या अस्थी मिळवण्याची ही एकच संधी आपल्याकडे. केतकी काकूंनी रुपाली मात्रेला फोनवर बोलताना ऐकलं. ती कोणाला तरी भेटणार आहे आणि भेटून ती मनोरमा आजीच्या अस्थी नष्ट करणार आहे. पण त्या आधीच आपण अस्थी मिळवूयात. आणि मला असं वाटतं रुपाली मात्र अस्तिकालाच भेटणार आहे. अस्तिकाशी? हो आत्या, मला आज संकेत आला होता. संकेत? काय संकेत आला होता तुला? त्या नागाचा अंत अटळ आहे आणि मला असं वाटतं तो दिवस आजच आहे. नेत्रा, तुम्ही हे सगळं ठरवा, मी त्या बाईवर लक्ष ठेवतो. नाही साहेब, ऐका, आपण असं लक्ष ठेवलं तर तिला संशय येईल. त्या दिवशी माहिती आहे ना काय झालं होतं? आपण तिच्यावर पाळत ठेवून होतो आणि तिला पूर्ण कल्पना होती आपण काय करतोय त्याची. त्यापेक्षा आपण असं करूया आत्या, आम्ही घरात तिच्याकडे दुर्लक्षच करतो, म्हणजे तिला अजिबात काही जाणवू देत नाही. आत्या, तुम्ही बाहेर आहात ना, तुम्ही बाहेरच थांबा आणि बाहेरून तिच्यावर पाळत ठेवा. ती घराबाहेर पडली की लगेच आम्हाला कळवा. चालेल, मी बाहेरच थांबते. ती आली की मी तुम्हाला फोन करून कळवते. आम्ही तयार आहोत आत्या, तुमचा फोन आला की निघतो लगेच. बरं साहेब, मला असं वाटतं तुम्ही नका येऊ आमच्या बरोबर. मला असं वाटतं तुम्ही घरीच थांबा. घरी फाल्गुनी ताई, केतकी काकू, तन्मय सगळेच आहेत. आपण त्यांना एकटा नाही ना सोडू शकत. तुम्ही त्यांच्यासोबत थांबा. आत्या, तुम्ही मला फोन करा, मी लगेच निघेन. हा, मी वाट बघते तुमच्या फोनची. ठीक. काय झालं? नेत्रा, सांभाळून, काही होऊ शकतं. ती बाई म्हणाली होती ती तुला. मला काही होणार नाही. देवी आईवर विश्वास ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
या मुलीला घरात आणून मूर्खपणा केलायस तू. माझी शूरवीर नाचून असताना मला काहीही होणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघ, मला या विषयावर बोलायचं नाहीये. चला ना जेवायला घेऊया. तू नाही सांगणार, मीच सांगते. बाबा निखिलनं कंपनीचं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान केलं होतं, म्हणून त्याला नोकरीवरून काढलं होतं. तू काही काय बोलतेस ग? कसले भलते सलते आरोप करतेस निखिलवर? मी भलते सलते आरोप करत नाहीये इरा, आणि जर तू अजूनही स्वतःहून कबूल करणार नशील तर पुराव्यानिशी सिद्ध करेन मी. हेच हेच हे पुरावे, साक्ष. ताई, तू ना वकील व्हायला पाहिजे होती शिक्षिकेच्या ऐवजी. हिच्या ह्याच स्वभावामुळे सगळं घडतंय. काय बोलतेस तू? तू अजूनही मलाच दोष देतेस इरा. तू खरं बोलत नाहीयेस म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. तुझं खरं बोलली असतीस तर मी साक्षी, पुरावे वगैरे हा सगळा विषय काढला असता का? निखिलनं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान केलं कंपनीचं, म्हणून अधिपतींनी त्याला नोकरीवरून काढून टाकलं. ते मशीन बंदच पडलं होतं, ते नवीनच घ्यावं लागणार होतं. पण नंतर कंपनीचा मेकॅनिक तिथे आला आणि त्यानं सांगितलं की मशीन दुरुस्त होईल, पण काहीतरी 1.5 लाखाचा खर्च होईल. म्हणून निखिलला परत घेतलंय नोकरीवर. माझा काहीही संबंध नाही यात. माझ्या बोलण्यावरून अधिपतींनी त्याला नोकरीवर नाही घेतलेलं. मला एवढंच सांगायचं होतं. झालं समाधान तुझं? सांगितलं सगळं? हे बघ इरा, प्रश्न तो नाहीये की तिने काय सांगितलं आणि काय झालं. प्रश्न हा आहे की तू हे सगळं आमच्यापासून का लपवलंस. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे आरोप तिच्यावर का करत होतीस? बाबा हो, मलाही काहीच माहित नव्हतं आधी. मला सगळं नंतर कळालं. मग नंतर कळलं तर नंतर सांगायचं होतं ना इरा. मी आता बोलले तेव्हा कळतंय त्यांना. तुला कोणी सांगितलं ग हे? मुद्दा हा नाही की मला कुणी सांगितलं. मुद्दा हा आहे की असं खरंच काही घडलं होतं की नव्हतं. इरा, आता तरी खरं सांग काय झालंय ते. अगं,
मी 4 माणसं आहोत आपण घरात. आपल्याला कोण आहे दुसरं? मला आपसात हे सगळं असं झालेलं नकोय हा इरा. बोल आता तूही मलाच बोल. बोल म्हणजे अगं आता सगळी चूक तुझीच आहे. हे बघ, ज्या वेळेला अक्षराची चूक होती ना त्यावेळेला आम्ही तिला बोललो, पण आता कळतंय की अक्षराची यात काहीही चूक नव्हती. हो ना, आणि उगाच हिच्या सांगण्यावरून आम्ही अक्षराला दोष देत राहिलो. बोला तुम्ही सुद्धा मलाच बोला. मी खरंच सांगते, मला हे सगळं आधी माहित नव्हतं. मला खूप नंतर कळालं आणि नंतर मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो, विसरून गेले. आणि ह्या सगळ्यामध्ये कोणी केलं, काय केलं, कशासाठी केलं हा विषय महत्त्वाचा नव्हता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जावे बापू, या ना या. आओ आओ, बघा कोण आलंय ते. अरे अधिपतीराव, अरे असं बाहेर काय करताय? आत या. मी चहा टाकते या. नाही नाही नाही, चहा नको आता, थोडं थांबायला वेळ नाही, मला निघायचं आहे लगेच. अहो एवढं रागवलं का आमच्यावर? नाही, मी रागवलेलो नाहीच आहे. मला तेच म्हणायचं होतं. मला वाटतं की तुम्ही जर रागवला असशील माझ्यावर. नाही रागवलात ना, मग चला चहा घ्या. नाही 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 नको, मास्तरीनबाई यायची वेळ झाली आता, त्याच्या आधी निघतो मी. अहो मग चांगलं आहे ना, ते येईपर्यंत थांबा ना, चहा घ्या. हा नाही, त्या याच्या आधीच तर निघायचं मला. तर मी तुम्हाला एवढं सांगायला आलोय की एकदा तुम्ही मास्तरीनबाईसनी समजावता काय? मी समजावून समजावून थकलो, पण त्याचा काय उपयोग होईना झालाय. तुम्ही एकदा फक्त बोलता का त्यांच्या समोर? म्हणजे काय झालंय काय? खरं सांग काय, मला इथे येताना स्वतःलाच एवढं अपराधी वाटत होतं का नाही. काय तोंडाने येणार तुमच्याकडे? तुम्ही म्हणणार की अधिपतीराव तुम्हीच स्वतःच्या हातानं आमच्या पोरीला बाहेर काढले. मलाच कसं तरी वाटत होतं. मी तुम्हाला खरं सांगतो, मास्तरीनबाई विषयी माझ्या मनात काय सुद्धा रागवेग नाही. मी फक्त आई साहेबांनी जो शब्द दिला होता तो मी मास्तरीनबाईंनीच दिला, तो पाळलाय बस. माझी अवस्था म्हणजे ना तळ्यात ना मळ्यात अशी झाली. तुम्हाला जसं वाटतं की नाही की आपली पोरगी सासरी नांदायला जावी, उलट त्याच्यापेक्षा जास्त खरं तर आम्हाला वाटते. पण त्यासाठी मास्तरीनबाईंचं मन वळवणं महत्वाचं आहे, तेवढंच सांगायला आलो. आणि ते तुम्हीच करू शकता. बघा, नाही म्हणलं तरी मास्तरीनबाईंचा पण जरा दोष आहे. त्यांनी लई ताणलं हो, एवढं नाही करायला पाहिजे त्यांनी. नाही म्हणजे आम्ही बोललोय तिला याविषयी, पण जो पण आहे ना, तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आमच्या आईसाहेबांचं मन खरंच लय मोठं आहे. मास्तरीनबाईंनी जरा हट्ट सोडला ना तर आईसाहेब त्यासनी लगेच माफ करते. त्या आईसाहेबांबद्दल त्यांच्या डोसक्यात जी आडी आहे ना, ती तेवढी त्यांनी काढली पाहिजे. हे सारखं आपलं संशयाचं दूध घेऊन फिरायचं काय गरज आहे मला सांगा. सगळं चांगलं चाललेलं इसकटून. नाही खरं बरोबरच आहे तुमचं, पण आता आम्ही तिला काय बोलणार आणि ती तरी आमचं काय ऐकणार सांगा बरं. आमचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, आईसाहेब म्हणजे आमच्यासाठी दैवत आहे. आम्ही आईसाहेबांविषयी काय बी चांगलं बोललो तर मास्तरीनबाई सरळ घेतच नाहीत. तुमचं तसं नाही आहे ना, त्यामुळे तुम्हीच त्यासनी सांगू शकता आणि तुम्हीच त्यांना समजावा. आम्ही प्रयत्न करतोच आहोत, पण मी काय म्हणतो, हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करा ना. मी अजून काय प्रयत्न करू बाबा, तुम्ही सांगा. आम्हाला काय वाटत नाही काय मास्तरीनबाईंनी आमच्या घरी येऊन राहावं? आमचे हात बांधलेले आहेत आणि मी प्रयत्न करून झाले, त्यांना काय घडलं नाही म्हणताना मी तुम्हाला सांगायला लागलो. आणि तुम्ही मास्तरीनबाईसनीच सांगा. आता तुम्ही आमच्या आईसाहेबांनी सांगायला त्यांना भेटायला आमच्या घरी आलाच होता की काय घडलं त्यांनी? म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं? कोणी सांगितलं हे? काय घरच्या गोष्टी आहेत, त्या काय कळायच्या राहत नाहीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.